हॅलो मित्रांनो, इंजिनियर फार्मर मध्ये आपलं स्वागत आहे। तर आपल्यासोबत आहेत अभिजित सर। तर ह्यांच्याकडे ही कंपनीचा एक स्लरीचा टँक आहे। हा 15 HP पेक्षा मोठ्या ट्रॅक्टरला, सर्व ट्रॅक्टरला चालतो। तर हा एक स्पेसिफिक घटक त्यांनी शेतकऱ्यांची गरज जाणून तयार केलेला आहे। तर ह्याच्याबद्दल सर आपल्याला पूर्ण टेक्निकल माहिती किमतीसहित सांगतील। नमस्ते, माझं नाव अभिजित पवार। आपली बळीराजा ब्लोअर नावानी कंपनी आहे। बारामतीच्या जवळ लासुर्णे गाव आहे, तिथं आहे। लासुर्णे तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। आपला मोबाईल नंबर आहे 7719 8048 4950। तर आज आपण तुम्हाला जी माहिती देणार आहे ते बळीराजा स्लरी युनिट बद्दल माहिती देणार आहे, जे की आज आपण मार्केटला जर बघितलं तर वाढत्या बागायतीमध्ये आपल्याला जे जमिनीचं सेंद्रिय कर्ब जे आपल्याला द्यायला पाहिजे ती सेंद्रिय कर्बाची गरज पूर्ण होत नाही। त्या अंशी आपल्याला काय होते, जमिनीची उपलब्धता कमी होते, पीक कमी प्रमाणात येतं। जे काही सेंद्रिय कर्ब न दिल्यामुळे होणारे नुकसान आहेत त्याला आपण प्रत्येकजण सामोरं जातोय। त्याला एक बेस्ट सोल्युशन, बेस्ट पर्याय म्हणून आपल्या कंपनीने बळीराजा कृषीजन ऑटोमॅटिक स्लरी युनिट तयार केलेले आहे। त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तर ह्या बळीराजा कृषी युनिट सेंद्रिय जे आहे आपलं स्लरी युनिट, त्याच्यामध्ये आपण काय केलं तर सर्वप्रथम तुम्हाला टाकीबद्दल सांगतो। तर टाकी आपली ही 1000 लिटर मध्ये टाकी आहे। व्हर्जिन मटेरियल ट्रिपल लेअर तयार केलेली टाकी आहे, जेणेकरून ह्याला लाईफ जास्त येते, मेंटेनन्स कमी येतो। आपण कंपनीला 1 वर्ष त्याला गॅरंटी पण देतो। जर काय झालं तर पीस टू पीस आपण टाकीमध्ये चेंज करून देतो। त्याच्यानंतर आपण जो याला वापरलेला मड पंप आहे हा 5 HP डॉक्टर कंपनीचा मड पंप आहे। मड पंप काम काय करतो, ज्या ठिकाणी आपण स्लरी तयार केलेली आहे त्या खड्ड्यामध्ये त्याला सक्शनचा आपण 15 फुटाचा पाईप देतो आणि तो 15 फुटाचा पाईप त्याला जोडला जातो आणि ते जोडलेल्या पाईपच्या माध्यमातून आपण ह्या कॉकच्या माध्यमातून स्लरी टाकीमध्ये भरण्याचं काम करतो। ज्यावेळेला टाकी पूर्ण भरते, ज्यावेळेला आपल्या ट्रॅक्टर पिकामध्ये घालायचं आहे आणि त्याला ऍप्लिकेशन द्यायचंय, स्लरी सोडायची, त्या केसमध्ये आपण 2 आउटलेट दिले आहेत। ह्या पुढच्या साईडला दिलेलं आहे ते ऑटोमॅटिक आउटलेट आहे। त्याला 10-10 फुटाच्या थंड रोज पाईप दिलेले आहे ट्रान्सपोर्टमध्ये। तिथं आपली स्लरी पडते, तिथं आपल्याला ते ट्रान्सपोर्टमध्ये स्लरी किती पडते ते दिसतं सगळं। आणि मागच्या साईडला जे दिलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो, मागच्या साईडला ह्याला मॅन्युअली पद्धतीने स्लरी सोडण्याकरता असे मॅन्युअली आउटलेट दिलेले आहेत। ह्याला जी सर्व फिटिंग वापरलेली आहे हे आपण सगळे जैन कंपनीची वापरलेली, जेणेकरून लिकेज होऊ नये, त्याची लाईफ जास्त मिळावी, मेंटेनन्स कमी यावं, आपण त्याला सगळं जैन कंपनी टाकलेले। हे फोल्डेबल सिस्टीम दिलेली, ते असं बाहेर काढायचं आणि हा 20 लिटरचा टब दिलेला आहे। त्या टबच्या माध्यमातून दोन्ही साईडला बसून आपण भांड्याद्वारे स्लरी पिकाला देऊ शकतो। ज्या पिकाचा अंतर जास्त आहे तिथं आपण भांड्याद्वारे आपण स्लरी पिकाला देऊ शकतो। एक मेंबर बसतात, इथं मेंबर ह्या साईडला एक बाजू बसतात, मग आणि त्याला धरायची पण सिस्टीम दिलेली आहे। सांगायचं तात्पर्य काय की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचा बळीराजाने विचार केलेला आहे। कारण आपल्याला काय, ज्या वेळेला आपण पाठीमागे बसतो त्यावेळेला ड्रायव्हरला पुढे समजत नाही की पाठीमागे स्पीड किती आहे, माणसाने हात धरलेला आहे का, त्याला सुरक्षितता आहे का। तर तिथं आपण सुरक्षिततेचा वापर तिथं केलेला आहे, जेणेकरून आपल्याला तिथं पडू नये। बसलेले लेडीज असेल, मुलं असतील काय, तर ते आपल्याला पूर्ण सुरक्षितता इथं वापर केलेला आहे। ह्याच्या जो वापरलेला मिक्सिंगचा शाफ्ट आहे हा आपण 304 मध्ये एसएसची ग्रेड आहे, 304 ग्रेड मध्ये आपण हा शाफ्ट तयार केलेला आहे। त्याच्या आतमध्ये आपण मिक्सिंगसाठी पट्ट्या दिलेल्या आहेत, त्या पट्ट्या पण तुम्हाला मी दाखवणार आहे। त्या मिक्सिंगच्या पट्टे जे आहेत ते पूर्ण स्लरी आपल्याला एक समान मिक्सिंग करण्याचं काम केलं जातं। त्या पट्ट्या सुद्धा आहेत त्या एसएसच्या आहेत, एसएसच्या असल्यामुळं स्लरीमुळे त्या खराब होत नाहीत, त्याला रस्ट येत नाही, गंध पकडत नाही। याच्यासोबत जे टायर जोडलेले आहेत हे 6-16 टायर आहेत, जेणेकरून ट्रॅक्टरचा पुढचा जो टायर असतो तो टायर त्याला जोडलेला आहे। ज्यावेळेला आपल्याला स्लरी सोडायची आहे आणि स्लरी आपल्याला टाकी पूर्ण क्लीन करायची, त्याला आपण ड्रेनेजसाठी सेपरेट वॉल पण दिलेला आहे। जे आपल्या मार्केटमध्ये इतर कंपनीचे स्लरी येतात त्या स्लरीला ही सिस्टीम कुणाच्या ह्याला येत नाही, तर आपण ऍडिशनल सिस्टीम दिलेला आहे। सक्शन जे करण्याकरता आपण जे खालनं सिस्टीम दिलेलं आहे ते सक्शनमुळे काय होतं, 100% आपल्या ह्या टाकीमधलं पूर्ण स्लरी ह्यातनं संपून जाते। आज जे मार्केटला स्लरी विकणाऱ्या कंपन्या आहेत ह्या सगळ्यांचा तो ड्रॉबॅक आहे की स्लरी पूर्ण संपली जात नाही, त्याच्यामध्ये शिल्लक राहते। ज्या वेळेला स्लरी ह्याच्यामध्ये शिल्लक राहते त्यावेळेला काय होतं की जेव्हा 8-15 दिवस वापर नाही आपला, त्याच्या गवऱ्या तयार होतात, पूर्ण ते कडक होतं। तर तिथं आपण हा बारका विचार केलेला आहे, तो सर्व शेतकऱ्यांचा विचार करता त्याला खालून सक्शन दिलेला आहे, त्याच्यामुळे स्लरी पूर्ण ह्याच्यातली संपते। त्याच्यानंतर छोटा आणखी एक विचार सांगतो की तो छोटा विचार का गरजेचा आहे। ज्या वेळेला आपल्या स्लरीची गरज आहे त्यावेळेला स्लरीला आपण ह्या ट्रॅक्टरला जोडतो आणि जेव्हा गरज नाही त्यावेळेला आपण खोलून ठेवतो। त्याचा जॉईंट जो आहे तो जॉईंट ठेवण्याकरता पण आपण इथं ब्रॅकेट दिलेला आहे, त्याचा अर्धा भाग इथं जॉईंट आपण ठेवला जातो। हे कॉक आहेत, ज्या कॉकवरती आपल्याला प्रेशर ऍडजस्ट करता येतो ऑटोमॅटिक स्लरी सोडताना। जर एवढा प्रेशर पाहिला आपण तेवढा प्रेशर झाडांना सोडला जातो आणि बाकीचं हे सगळं रिटर्न मध्ये पडलं जातं। असं हे सर्व गुण संपन्न की त्याच्यामध्ये आपण सगळं एकत्रितमध्ये ह्या स्लरीच्या युनिटमध्ये दिलेला आहे। तर असा आपला हा बळीराजाचा स्लरी युनिट आहे। तर ह्या सगळ्या आपल्या बळीराजांनी, सगळ्या किसान बांधवांनी याचा फायदा घ्यावा। आपलं बळीराजा ब्लोअर्स नावाने बारामतीमध्ये कंपनी आहे, त्या कंपनीमधून आपलं हे पाहिजे त्या ठिकाणी ऑल ओव्हर इंडियामध्ये आपली ह्याची डिलिव्हरी मिळेल।
याची किंमत पण तुम्हाला सांगतो जेणेकरून ऑर्डर करायला सोपं जावं. ह्या स्लरी युनिटची किंमत आहे 1,23,500. आपल्या शेतकरी बांधवांनी जर ग्रुप करून ही खरेदी केलं तर ग्रुप डिस्काउंट आपण त्याच्यामध्ये देतो. आणि ह्या पुणे ज्या आपल्या किसान प्रदर्शनामध्ये बुक केला त्याच्यावरती आपण 10,000 रुपये डिस्काउंट ठेवलेला आहे. हे बसतं फक्त आपल्याला 1,13,500 रुपयाला. जर तुम्हाला आणखीन काही शंका असेल तर कमेंटमध्येही तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्याच्यानंतर सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो, त्यांचा ॲड्रेस पण देतो, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुमच्या गरजेनुसार पण ते आणखीन काही मॉडिफिकेशन्स करून पण इक्विपमेंट प्रोव्हाइड करतात, त्याच्यासाठीही तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्व फळबाग मित्रांना हा शेअर नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. धन्यवाद.